जर का तुमच्या घोट्याला मार लागलेला आहे आणि त्यानंतर घोट्यामध्ये खूप दिवसापासून दुखणं आहे, त्याचप्रमाणे वारंवार जो पाय आहे तो ट्विस्ट होत आहे आणि घोट्यामध्ये खूप जास्त त्याच्यामुळे दुखत आहे, असं जर का तुम्हाला त्रास असेल तर हे अँकल इन्स्टेबिलिटी म्हणजे घोट्याच्या इन्स्टेबिलिटीचे सिम्पटम्स असू शकतात. यामध्ये मेनली घोट्याच्या समोरच्या बाजूला एक लिगामेंट असतं ज्याला आम्ही ATFL असे म्हणतो, अँटीरियर टॅलोफिब्युलर लिगामेंट. या लिगामेंटमुळे घोट्यामध्ये घोटा हा स्टेबल होतो आणि जर का या लिगामेंटचं स्प्रेन किंवा याचं पार्शियल टियर किंवा यामध्ये कंप्लीट इजा झालेली असेल तर तुमचा जो घोटा आहे तो अनस्टेबल होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला अनइवन सरफेसेस म्हणजे जसं की शिड्या वर खाली करणं याच्यामध्ये त्रास होऊ शकतो. जे स्लोपिंग सरफेसेस आहे म्हणजे डोंगरावर चढणे किंवा चढावर उतारावर चढणे हे डिफिकल्ट जाऊ शकतं. याच्यामध्ये वारंवार जो अँकल आहे तो ट्विस्ट होऊ शकतो. अशा प्रकारे तुम्हाला जर काही लक्षणं असतील तर याला दुर्लक्ष करू नये. तुम्ही जवळच्या ऑर्थोपेडिक्स किंवा आर्थ्रोस्कोपी सर्जनचा सल्ला घ्यावा. MRI करून याचं निश्चित निदान आपण करू शकतो. MRI मध्ये स्पेसिफिकली ATFL इंजुरी दिसून येते आणि त्याचं व्यवस्थित निदान करून जर का फक्त ATFLचं स्प्रेन किंवा पार्शियल टियर असेल, विना शस्त्रक्रियेचं ही जी इंजुरी आहे ही आपण रिपेअर करू शकतो किंवा याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. फक्त अँकल सपोर्ट्स आणि पेन मेडिकेशन्स किंवा जे सूज उतरवणाऱ्या काही मेडिकेशन्स आहेत याच्या सहाय्याने रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो आणि थोड्या दिवसाच्या फिजिओथेरपी नंतर तुम्ही पूर्ववत आपल्या सर्व कामं करू शकता. पण जर का ATFL ची कंप्लीट इंजुरी झालेली असेल तर ते फक्त फिजिओथेरपी आणि गोळ्या औषधं घेऊन बरं होणार नाही. यासाठी तुम्हाला सर्जिकल ट्रीटमेंटची आवश्यकता लागू शकते. यामध्ये आम्ही घोट्याच्या बाहेरील बाजूला चिरा घेऊन जे ATFL लिगामेंट तुटलेला आहे याला रिपेअर करतो. त्याचबरोबर सुचर अँकर्स आणि इंटरनल ब्रेसच्या सहाय्याने त्याला स्टेबल बनवतो, जेणेकरून की तुमचा जो घोटा आहे तो स्टेबल होऊन जातो आणि हे वारंवार घोटा ट्विस्ट होण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत यापासून रुग्णांना सुटकारा मिळू शकतो. तर तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्हाला अशा प्रकारच्या काही समस्या असतील किंवा MRI मध्ये ATFL इंजुरी दिलेली आहे आणि वारंवार घोटा ट्विस्ट होण्याच्या किंवा खूप दिवसापासून घोट्याचा त्रास आहे, तर तुम्ही निश्चितपणे आमच्याशी संपर्क करू शकता. आम्ही तुम्हाला मदत करू. धन्यवाद.